हॅलो गाईज, आज आपण आपला कॉम्प्युटर एखाद्या वेळेस स्लो चालत असेल तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करायला पाहिजे ते आपण पवन मास्टर कम्प्युटर गाईड या युट्यूब चॅनलवर शिकणार आहोत. तर तुम्हाला आपल्या कम्प्युटरमध्ये अननोन फोल्डर आपल्याला आलेले असतात, जे की खूप सारे त्याच्यामध्ये फोल्डर वगैरे असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला कम्प्युटर स्लो चालतो. तर आपल्याला कम्प्युटर फास्ट चालण्यासाठी तुम्हाला ते फाईल डिलीट करायचे आहेत. तर डिलीट कसं करायचं? तर सर्वप्रथम तुम्हाला कीबोर्ड वरून बघा, मी शॉर्टकट की इथं शो करू शकत नाही, पण तिथे तुम्हाला दाखवतो. स्टार्ट बटन दिलेलं आहे. स्टार्ट बटन म्हणजे विंडो बटन तुम्हाला खाली आहे. ठीक आहे. या विंडो बटन सोबत म्हणजे होल्ड करून ठेवायचं आणि आर बटन प्रेस करायचं. विंडो आणि आर. जसं मी विंडो आर बटन प्रेस केलं बघा मित्रांनो, तुम्हाला इथं रन कमांड आलेला आहे. आणि रन कमांड मध्ये इथं तुम्हाला सर्च करायचं टेम्प. तर टेम्पचा तुम्हाला पर्सेंटेज सिम्बॉल जोडायचा आहे. टेम्प सोबत पर्सेंटेज सिम्बॉल. पर्सेंटेज सिम्बॉल कसं येईल बघा. शिफ्ट होल्ड करून ठेवा आणि टेम्प लिहा. त्यासाठी पर्सेंटेज सिम्बॉल यूज करा. त्याच्यानंतर टेम्प लिहा, पर्सेंटेज सिम्बॉल परत जोडा. शेवटी ओके बटनवर क्लिक करा. तुमच्यासमोर फाईल येतात. या ठिकाणी एवढेच फाईल आहेत, कारण मी याच्या आधी जो व्हिडिओ बनवत असताना ते डिलीट केलेलं आहे. इथं तुम्हाला हे जे आहेत सर्वच डिलीट करून घ्यायचं आहे. इथं 10च आयटम आहेत, याच्या आधी मी डिलीट केलं होतं. 2000 कितीतरी आयटम्स आलेले होते. या ठिकाणी इथं तुम्हाला हे जे फाईल्स आहेत ते तुम्हाला डिलीट करून घ्यायचे आहेत. इथे कंट्रोल ए ने सिलेक्ट करू शकता. कंट्रोल होल्ड करून ए बटन प्रेस करायचं. शिफ्ट बटन होल्ड करून डिलीट बटन प्रेस करायचं. इथं डिलीट करायचं, यस करायचं. या ठिकाणी तुम्हाला हा जो प्रोसेस आहे बघा, 3480 फाईल्स ऑलरेडी होते आधीच. ते पण डिलीट व्हायचे, ते कॅन्सलिंग साठी वेट करताय. ठीक आहे. आणि ही वाले पण डिलीट होऊन राहिले नाही, तर याला मी स्किप करतो. जेवढं डिलीट झालं तेवढंच, कारण याच्या आधी पण आपण ट्राय केलं होतं. ते रिप्लेस व्हायला वेळ लागते आणि व्हिडिओ पुष्कळ लांब होईल, म्हणून मी ते बंद करून दिलं होतं. ठीक आहे. तर व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. तो स्किप होत जाईल तोपर्यंत मी तेवढं वाट पाहून तुम्हाला टाइम तेवढं वेस्ट नाही करू देणार. ठीक आहे. तुम्ही डिलीट तर करू शकता, यस करायचं, तो कम्प्लीट होऊन जातं. स्किप किंवा कंटिन्यू करून घ्यायचं. चला तर मित्रांनो, व्हिडिओ कसंच वाटलं ते नक्कीच कमेंट करून सांगा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील.